दरवर्षीप्रमाणे यंदाही हल्दीराम स्वीट पॅकेट या ठिकाणी आपण पाहू शकतायत साखरेचे एक अनमोल त्याचप्रमाणे पंकज पाटील पालन यांच्याकडून एक सुंदर एसपी स्पोर्ट्स टी शर्ट आणि आपल्याला पाहायला मिळतो। तर यस कॉंग्रॅच्युलेशन, धन्यवाद संजयजी पाटील। आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा, जास्त वेळ घेणार नाहीये। प्रवीण कसं वाटतं एकंदरीत? थोडासा स्ट्रगल करत होता स्टार्टिंगला, परंतु तदनंतर महत्त्वपूर्ण लढतीमध्ये पक्का विचार केलेला आज मी मात्र चांगली माझ्या ऑनरने माझ्यावर जो विश्वास दाखवलेला, ज्या कामासाठी घेतलेला मला, ते आज काम मी पूर्ण केलेलं आहे। बस मला खूप आनंद वाटते आणि माझ्या टीमने पूर्ण टीमने बेस्ट दिला, सर्वांनी बेस्ट दिला। थँक्यू थँक्यू व्हेरी मच प्रवीण पाटील यांना आपण पाहिलं 33 धावा 15 बॉलमध्ये। तर जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी आमचे जवळचे मित्र आणि 6 पर्व आमच्या समवेत खूप चांगलं समालोचन केलेलं आहे असा बहाडोलीचा गोड आवाज या ऐकूया मनोजजी पाटील यांचा गोड आवाज। या वेळेला आपण बघतोय पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र एसटीची इथे अपील केला आहे आणि तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतली जाते। डिसिजन पेंडिंग आपल्याला बघायला मिळते, जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळाली। तर नॉट आउट आहे, क्रीज मध्ये पोहोचलेला आहे फलंदाज आणि या वेळेला आपण बघतोय 2 चेंडूंचा खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 6 धावा, 2 चेंडू 6 धावा। जबरदस्त मात्र पहिल्या चेंडूवर फटका आपल्याला बघायला मिळाला, तो म्हणजेच जयेश किणी। गोलंदाज या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, अपील केलं होतं इथे आणि बघूया तुत्तू मै इथे आपण बघितलं तर एक धाव येते, लेग बाईचा इशारा। धावसंख्या 1 ने पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर। 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय। तर 3 चेंडूंचा खेळ होतोय, धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 7 धावा। अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये यावेळेला हलक्या हाताने प्रणय पाटील चेंडूला मात्र ढकलून देण्याचं काम करतोय। सिली पॉइंटला 1 धाव येते, एका धावेने धावसंख्या बघितली तर 8 धावा। 4 चेंडूंचा खेळ होतोय, धावसंख्या आपण बघितली तर 8। पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कमबॅक सुरेख झालंय ते संजय घरतचं। एका बाजूने जयेश किणी, दुसऱ्या बाजूने प्रणय पाटील, खूप मोठी नावं आहेत टेनिस क्रिकेटचा विचार केला तर। एक चांदीपचा खेळाडू आपण बघतोय डाव्या हाताचा जयेश किणी, एका बाजूने प्रणय पाटील मॅन फ्रॉम उमरोळी, तर संजय घरत शिवनसईचा हा खेळाडू। उलटा चेंडू आहे, झेल होईल का? एस, इट इज अ गुड कॅच, फलंदाज बाद। या ऐकूया एक सुमधुर गीत। आई सत्वाची बहाडोली गावाला, आई सत्वाची बहाडोली गावाला, या जांभूळ गावाला आधी वंदितो मी तिला, माझ्या सत्वाई देवीला। आधी वंदितो मी तिला, वंदितो मी तिला, माझ्या सत्वाई देवीला। थँक्यू डीजी, थँक्यू आदरणीय संजयजी गुडूसाहेब दुकटन दिवेकरपाडा यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेला।
आदरणीय विलासजी सदाशिव किनी साहेब बिरवाडी यांच्याकडून अग्रे प्रीमियर लीग करिता 1100 रुपयाचा क्रीडा निधी आलेला आहे. त्यांचं आम्ही शब्दसम्राणी हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांचे सुपुत्र इथे उपस्थित आहेत. त्यांचं वेलकम. त्यांना विनंती करेन मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धावसंख्या आपण बघतोय 13 धावा. एक चेंडूचा खेळ होतोय. विशाल अप्रतिम. कालच्या दिवसामध्ये आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये बघितला भूपेश गावड सरांना डान्स करताना, कारण त्यांचा संघ पॉइंट टेबलमध्ये टॉपला गेला आणि त्यानंतर मात्र त्यांनी रिक्वेस्ट केली होती इथे की अर्धा तास डीजे वाजवा, आम्हाला नाचायचं आहे, आणि त्यांनी मग भन्नाट डान्स त्यांचा बघायला मिळाला होता. 13 धावा धावफलकावर. एक चेंडूचा खेळ होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल पाटील थोडंसं क्षेत्ररक्षण बदलतोय. बघा टाइम सुद्धा इथे लावलेला आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. शॉर्ट थर्डमॅनला आपण बघतोय संजित. इथे मात्र डाऊन द लेग मारा होता. यष्ट्यांच्या वरून जाणारा चेंडू निर्धाव चेंडू होतोय. सुरेख गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते, कारण अनुभव पाठीशी आहे विशाल पाटीलच्या. आणि इथे मात्र सागर आपल्याला बघायला मिळते. 2 चेंडू आणि 4 धावा. पुन्हा एकदा मात्र विशाल पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. विशाल बहाडोली संघाकडून मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निघून जातोय. आपण बघतोय कृपेश गोट्या पुढे सरसावेल, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल. थोडीशी मात्र चुकी होते आणि 2 धावा या दरम्यान पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळाल्या. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 15. या धावसंख्येवर षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ होतोय. गोलंदाज विशाल राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे सुरेख फटका बघायला मिळतोय. पुन्हा एकदा कृपेशकडे चेंडू निघून जाते एका धावेसाठी. धावसंख्या बघतोय. धावसंख्या 16 धावा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 16 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. चांगली धावसंख्या सध्याच्या स्थितीला आपण बघतोय रोखलेली आहे ती विशालने, कारण पहिल्या षटकात 12 धावा आल्यानंतर 4 चेंडू 4 धावा. गुड बॉलिंग मिस्टर विशाल पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रणय पाटील साठी हा चेंडू असेल. मॅन फ्रॉम उमरोळी. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. इथे संदेशला चुकून चेंडू मात्र निघून जातोय 4 धावांकरिता. आणि या षटकानंतर धावसंख्या बघितली तर 20 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहेत या षटकातील 1. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. वाऱ्यावानी मॅचिंग गुण तासा किंतांचा हाय जबर. अभिजित किनी आय दिलदार 777 हाय नंबर. निमत मॅच खेळतोय आम्ही करून धावतोय राज. निमत मॅच खेळतोय आम्ही करून धावतोय राज. अभिजित कधीच नसतोय मागण. थँक्यू डीजे, थँक्यू. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर विशाल आपल्याला बघायला मिळतोय. आतापर्यंत सध्याच्या स्थितीला मात्र चांगल्या स्थितीमध्ये तानसा किंग बघायला मिळतोय. 20 धावा 1 गडेच्या मोबदल्यात. इथे अंडरम कॉपी बुक स्टाईलने टॅप केलेला हा चेंडू आपण बघतोय. एक्स्ट्रा कव्हरला निघून जातोय. साहिल कुडू पुढे सरसावला, चेंडूला फेकलं. तोपर्यंत 1 धाव, म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर 21 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. या ऐकूया एक छोटीशी धून. चला घाई करा मित्रांनो. सुंदर रूप चंद्र कोर कीर्ती तिची दूर दूर. पहाडोली गावी उभी देवी तळ्याच्या काठी मंदिर. भोळ्या भक्तांच्या धावतेही हा केला. भोळ्या भक्तांच्या धावतेही हा केला. आई धावतेही हा केला. आधी वंदितो मी तिला माझ्या सत्वाई देवीला. आधी वंदितो मी तिला माझ्या सत्वाई देवीला. थँक्यू डीजे, थँक्यू. खूपच सुंदर गाणं आपल्याला ऐकायला मिळतंय. ग्रामदेवता सतुबाई देवीला वंदन. पुन्हा एकदा मात्र संजय घरत गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम पहिलं षटक हाताळलं होतं. 1 गडी बाद 12 धावा. प्रणय पाटील खेळण्यासाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. 21 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीखेर संजय घरत पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल.
राईट आर्मवर द विकेट मारा करण्यासाठी संजय सज्ज होते. प्रणय पाटीलसाठी हा चेंडू असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला क्षेत्ररक्षण करेल. एका पायाने चेंडूला अडवलंय. 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. कौतुक करावं लागेल. खेळाडू आहे तुषार. काय जबरदस्त मात्र फिल्डिंग बघायला मिळाली, कारण त्याला माहिती होता चेंडू जर हाताने उचलायला गेलो तर सीमारेषा गाठेल, म्हणून त्याने पायाचा वापर केला, स्टॉप केला आणि तदनंतर विशालचं सुद्धा कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज संजय. यावेळेला मात्र हलक्या हाताने संजयने प्रणय चेंडूला खेळून काढलंय. संजय पुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलंय, फेकलंय. तोपर्यंत 1 धाव. जोपर्यंत प्रणय पाटील आहे मोठे फटके येतील, कारण इन्फॉर्म आहे. चांगली फलंदाजी या APL 2024 मध्ये आपण बघितली. काय जबरदस्त फलंदाजी. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. गोलंदाज संजय घरत पुन्हा एकदा मात्र राईट आर्म अराउंड द विकेट मारा करतोय. डाव्या हाताचा फलंदाज सागर साठी हा चेंडू असेल. हॅलो, सन्माननीय राजू रामचंद्र पाटील साहेब साखरे तसेच जयवंत साहेब साखरे यांना मी सन्मानपूर्वक मुख्य मंचावरती आमंत्रित करतोय. वेलकम वेलकम वेलकम. आणि पुन्हा वळूया आपण ओव्हर टू दी मनोज पाटील सर. थँक्यू सर. धावसंख्या आपण बघतोय 25 धावा, 2.3 षटकांचा खेळ होतोय. गुड लाईन गुड लेंथवर गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते संजय घरत या शिवनसईच्या खेळाडूकडून. प्रत्येक गावातील आज प्रतिष्ठित व्यक्तीपासून तर लहान मुलांपर्यंत सर्व प्रेक्षक मात्र या मैदानाकडे वळतील. दुपारच्या सत्रामध्ये मात्र पूर्ण खच्चाखच भरलेलं हे स्टेडियम आपल्याला बघायला मिळेल, हे मैदान बघायला मिळेल. आताच मात्र पूर्णपणे 60% हे मैदान भरलेलं आहे आणि यावेळेला रिॲक्शन असं दर्शवतंय की झेल सुटलाय. आणि इथे मात्र अजय घरत थोडेसे नाखुश असतील, कारण ॲज अ विकेट किपर म्हणून आतापर्यंत सर्वोत्कृष्ट कामगिरी झालेली आहे अजय घरत कडून. परंतु इथे मात्र खूप मोठा सामना आहे आणि खूप मोठ्या खेळाडूचा झेल सुटताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर 26 धावा, 2.4 षटकांचा खेळ होतोय. 26 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. बेस्ट वर्सेस बेस्ट लढत आहे. रिहान सुपर किंग वर्सेस तानसा किंग. दोघांमध्ये किंग आहे आणि खरा किंग कोण असेल? बहाडोलीतून त्रिमूर्ती इथे हजर आहे. यावेळेला आपण बघतो झेल होईल का? संजित कडून झेल सुटतोय. चेंडू सीमारेषा पार. सुशांत पाटील, जतीन पाटील, त्याच्यानंतर रितेश पाटील बघतोय, साहिल पाटील वरून जाताना. धावसंख्या 30 धावा. हा झेल खूप महत्वाचा होता. झेलपेक्षा ह्या 4 धावा तानसा किंग साठी खूपच फायदेशीर ठरतील. 30 धावा धावफलकावर 2.5 चेंडू इथे फेकून झालेत, म्हणजे कुठेतरी आपण बघतोय तिसरं षटक प्रगतीवर आहे आणि शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील घेऊन येतील गोलंदाज संजय घरत. सध्याच्या स्थितीला पूर्णपणे रोखून ठेवले. आदरणीय राजू रामचंद्र पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत आणि त्यांच्याकडून या अग्री प्रीमियर लीग साठी रोख रक्कम रुपये 21,000 आलेले आहेत. त्यांचा आम्ही टाळ्या वाजून आभार व्यक्त करतोय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बघूया. साहिल कडू चेंडूचा अडवण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय, चेंडूला फेकलाय. तोपर्यंत 2 धावा, म्हणजे 3 षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर 32 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना आपण बघतोय. तर मैदानात थोडंसं मात्र इथे टीम मीटिंग होते, ड्रिंक ब्रेक होतोय. आपण एक छोटीशी धून ऐकूया. आई एकवीरा माझी माऊली, आई एकवीरा माझी माऊली, आई माऊली गो सत्वाची, आई माऊली गो सत्वाची, आगरी कोल्यांची शान आई माझी कारले गावाची, हे आगरी कोल्यांची शान आई माझी कारले गावाची, आगरी कोल्यांची शान आई माझी. थँक्यू डीजे. बघा, पाणी पितील तर तिथे बॉक्स जवळ येऊनच प्या, कारण तुम्ही बॉटल घेऊन जातील, परत बॉटल आणून ठेवतील, म्हणजे वेळ होईल.
त्यासाठी थोडंसं सहकार्य करा. जी टीम मीटिंग घ्यायची आहे ती तिथे वॉटर बॉक्स आहे तिथेच करा आणि परत पाणी पिल्यानंतर रिकामी बॉटल तिथेच ठेवा. तर धावसंख्या आपण बघितली तर 32 धावा धावफलकावर बघायला मिळतात. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. चौथे षटक हाताळण्यासाठी साहिल पाटील, साहिल कुडू भाडोलीचा हा एक तेज गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. कालच्या दिवसामध्ये एक सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळाला होता. तदनंतर दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र एक षटक सुरेख हाताळलं होतं. एक षटकामध्ये थोड्याशा धावा आल्या होत्या, परंतु कुठेतरी आपण बघतोय चांगली लाईन लेंथ आणि चांगला प्लॅटफॉर्म आहे. अग्री समाजामध्ये नाव उज्ज्वल करायचं असेल तर ही नामी संधी आहे प्रत्येक खेळाडूला. इथे प्रत्येक गावातील खेळाडू आहे आणि प्रत्येक गावातील खेळाडूंना प्रत्येक गावातील प्रेक्षकांसमोर खेळ दाखवण्याची ही संधी आहे. आणि हे एकमेव प्लॅटफॉर्म असं आहे की आपल्याला लहानांपासून तर मोठे ओळखायला सुरुवात करतात या स्पर्धेच्या माध्यमातून. साहिल कुडू एका बाजूने खूप मोठं नाव आहे प्रणय पाटील, दुसऱ्या बाजूने अपकमिंग यंग स्टार आणि इथे मात्र पूर्णपणे दबदबा कालच्या दिवसापासून आपण बघतोय साहिल कुडूचा राहिलेला आहे या खेळपट्टीवर. तर पहिल्या 3 दिवसामध्ये आपण बघितलं तर प्रणय पाटीलचं वादळ होतं. आता हे वादळ इथे शांत होईल की रुद्र रूप घेतंय आणि दुसरं वादळ आलंय. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं पूर्णपणे या मैदानावर वादळ आलं होतं अमितचं आणि तोच अमित इथे मात्र आमच्या साईड स्क्रीनवरून जाताना ऑरेंज कॅपचा हकदार ठरतोय अमित. इथे विशाल कडून थोडीशी चुकी होते, थोडी घाई झाली होती विशालला चेंडू पकडून फेकायची धावबाद करण्याची, परंतु इथे मात्र आयकॉन खेळाडूकडून अशा चुका झाल्या तर मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये येऊ शकतोय. परंतु विशालच्या माइंडमध्ये हे होतं की मी चेंडू पटकन पकडेल आणि फेकेल, म्हणजे फलंदाज थोडासा घाई करेल आणि तिथून चुका होऊ शकतात, हे कारण कदाचित असेल त्याचं. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल साहिल कुडू. साहिल कुडूला एका विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय योगेश कुडू बहाडोली यांच्याकडून. तर इथे मात्र संदेश काही जबरदस्त मात्र बॉडी लँग्वेज आपण बघतोय संदेशची आणि संदेशने मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलंय आणि 2 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघाच्या. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र साहिल कुडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. आतापर्यंत आपण बघितलं तर 3 चेंडू आणि 4 धावा खर्ची केलेल्या आहेत. पुन्हा एकदा साहिल कुडू, या वेळेला यॉर्कर लेनचा चेंडू होता आणि इथे मात्र वाईड यॉर्कर चेंडू, परंतु इथे यष्टीरक्षक आणि शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडूला चकवून चेंडू सीमारेषा पार जातोय. गोलंदाज काय करेल इथे, एवढे चांगले चेंडू हाताळल्यानंतर मात्र इथे यष्टीरक्षक सुद्धा बीट होतोय आणि अशा चुका होतात. धावसंख्या आपण बघितली तर 40 धावा, षटक क्रमांक 4 सुरू आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चौका सन्माननीय प्रदीपजी पाटील कोपर यांचं सुद्धा बंद पावलाने या मुख्य मंचावरती आगमन होतंय. मी त्यांच्या कमिटीच्या वतीने शुभ स्वागत करतोय. वेलकम सर, वेलकम. पुन्हा एकदा गोलंदाज, या वेळेला कट केलेला चेंडू आणि संजय गरत कडून चुकी होते. जिथे एकही धाव नव्हती तिथे 4 धावा येतात. हे प्रेशर आहे आणि खूप मोठं दडपण. इच लागून चेंडू सीमारेषा पार. धावसंख्या 44, 44 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर प्रणय पाटीलला रोखलं होतं. इथे 4 धावा येताना 5 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर या षटकाचा विचार केला तर तब्बल 12 धावा आलेल्या आहेत. 44 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. तांसा किंग मजबूत स्थितीमध्ये सध्याच्या स्थितीला आपण बघतोय, कारण अजून 4थं षटक प्रगतीवर आहे आणि 1 चेंडूचा खेळ आहे. या 1 चेंडूवर एखाद मोठा फटका आला तर नक्कीच सुस्थितीमध्ये तांसा किंग बघायला मिळेल. 1 विकेट इथे मात्र पुन्हा एकदा रिहान सुपर किंग सुस्थितीमध्ये बघायला मिळेल. प्रणय पाटील या वेळेला 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते
45 या धावसंख्येवर 4 षटकांच्या एकंदरीत खेळानंतर या ऐकूया एक सुमधुर गीत. आई सत्वाची बहाडोली गावाला, आई सत्वाची बहाडोली गावाला, या जांभूळ गावाला आधी वंदितो मी तिला, माझ्या सत्वाई देवीला. आधी वंदितो मी तिला, माझ्या सत्वाई देवीला. धन्यवाद डीजे. चला या ठिकाणी आपण या ब्रेक मध्ये शुभ सन्मानाकडे वळूया, कारण अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे. असं म्हणतात ना की जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे, संपत्ती सोबत धर्म आहे आणि आपल्या ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची ताकद आहे. असं ज्यांच्या अंगी दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व आहे असे साखरे गावातील अनमोल रत्न आदरणीय सन्माननीय राजू रामचंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान APL चे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय देवानंदजी वजे साहेब, आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा, ज्यांच्या माध्यमातून APL पर्व 7 साठी 21,000 रुपयाचं रोख आर्थिक सहाय्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तसेच ऍडव्हान्स मध्ये सुद्धा घोषणा होत आहे की 2026 या वर्षी जे APL चं पर्व 9 असेल ते साखरे गावामध्ये संपन्न होईल आणि त्यासाठीचं पहिलं पारितोषिक 1,21,000 रुपये ज्यांच्या माध्यमातून आपणास प्राप्त होत आहेत. राजू रामचंद्र पाटील साहेब, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. आदरणीय सन्माननीय राजू रामचंद्र पाटील. तसेच या मुख्य मंचावरती उपस्थित असलेले साखरे गावातील आणखी एक अनमोल रत्न आदरणीय सन्माननीय जयवंत पांडुरंग पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी शब्दसुमनांनी पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतोय. तसेच कोपर गावातील अनमोल रत्न ज्यांच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक सहाय्य प्राप्त झालेले रोख रक्कम रुपये 5,000 आदरणीय सन्माननीय प्रदीपजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा आपले विद्यमान अध्यक्ष सन्माननीय देवानंदजी वजे साहेब आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय प्रदीपजी पाटील, अर्थातच आपण लाडाने पदू पाटील असं ज्यांना संबोधतो, ज्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. तसेच मायेची शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या APL पर्व 7 ची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करूया. वेलकम सर, वेलकम. आपलं शुभ स्वागत, शुभ सन्मान या ठिकाणी करताना आम्हाला अतिशय आनंद होतोय आणि सर्वांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती विराजित होऊन या क्रिकेटचा आनंद घ्यावा. चला ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स नाव. धन्यवाद कुडू सर. धावसंख्या आपण बघितली तर 45 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. मागच्याच चेंडूवर आपण बघितला संजितचा पहिला चेंडू होता आणि जबरदस्त अप्रतिम झेल घेतला गेला तिथे. कृपेश पाटील एज अ बेस्ट फिल्डर म्हणून मागच्या APLचा खेळाडू आपण बघतोय, तोच कृपेश पाटील मॅन फ्रॉम नवसई गोट्या. इथे मात्र झेल घेताना आपल्याला बघायला मिळाला. संजित पाटील अपकमिंग गोलंदाज आहे बहाडोलीचा, जबरदस्त आपण बघतोय सुरेख कामगिरी करताना. एकदंत स्पोर्ट मनोर कल्पेशजी किणी साहेब बहाडोली यांच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे बहाडोली संघासाठी. यावेळेला संतोष मडवी पिंट्या काही जबरदस्त मात्र फलंदाजी आपल्याला पहिल्या दिवसामध्ये बघायला मिळाली होती. दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघतोय बहाडोलीचा पिंट्या संजित गोलंदाजी करतोय, तर आगरी समाजाचा स्टार खेळाडू पिंट्या मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राइक एंड वर आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज 46 धावा धावफलकावर संजित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. 46 रन्स ऑन द बोर्ड. 2 गड्याच्या मोबदल्यात आपण बघतोय ही धावसंख्या तानसा किंग या संघाची. तानसा किंगचा विचार केला तर खूप मोठी नावं या संघामध्ये आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज संजित. यावेळेला मोठा फटका बघूया, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक विशाल
आणि झेल सुटतोय. विशालच्या हातामधून अशा चुका मी कधीच बघत नाही, परंतु इथे झेल सुटलाय आणि नशिबाची साथ रिहान सुपर किंगच्या बाजूने होती की टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या मध्ये येतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 47. आयकॉन खेळाडूकडून अशा चुका कधी होतात तर जेव्हा सामना अति महत्वाचा होतो, कारण हे प्रेशर असते. याआधी कधी विशालने प्रेशर घेतलं नाही, परंतु इथे प्रेशर घेण्याची वेळ आहे, कारण हा सामना करो या मरो आहे. इथून जो संघ जिंकेल तो पुढे जाईल, हरलेल्या संघाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. 5व्या क्रमांकावर समाधान मानावं लागेल. संजित पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद, परंतु इथून मात्र अपील फेटाळून लावलं जातंय. चेंडू निर्धाव जातोय आणि नक्कीच संतोष मडवीला बाद केलं असतं तर मात्र संजितने वेगळा एक जल्लोष निर्माण केला असता. कारण कुठल्याही गोलंदाजाला असं वाटतंय की चेतन पाटील असेल, प्रणय पाटील असेल, संतोष मडवी, अमित पाटील, म्हणजे ही आदराने नावं घेतली जातात आगरी समाजामध्ये, आणि यांचा विकेट मिळाला तर मात्र तो जल्लोष गगनात मावेन असा होतोय. 47 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल संजित पाटील. 2 धावा 4 चेंडूमध्ये 1 विकेट. मोठा फटका, संतोष मडवी नावाचा क्वालिटी ब्रँडेड षटकार बघायला मिळतोय. धावसंख्या बघितली तर 53. 53 धावा. बेधडक मारी झडप शिकारीचा तो वाघ, अरे बेधडक मारी झडप शिकारीचा तो वाघ. अभिजित कधीच नसतो या माग नसा या मैदानात लावतोय आग. अभिजित कधीच नसतो या माग नसा या मैदानात लावतोय आग. थँक्यू. धावसंख्या 53. 53 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 5 सुरू आहे आणि 5व्या षटकातील जर आपण बघितलं तर शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूवर बघा कसं असते ना मित्रांनो की सागरचा झेल सुटला होता. तदनंतर आपण बघितलं की 1 धाव आली, निर्धाव चेंडू खेळला पिंट्या, त्यानंतर षटकार आलाय. झेल पकडला असता कदाचित नवीन बॅटर आला असता स्ट्राइक एंडवर. म्हणजे कुठेतरी ह्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. संजित पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. यावेळेला हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. 1 धावेने धावसंख्या आपण बघितली तर 54 धावा. म्हणजे 5 षटकांचा खेळ होतोय. 54 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतंय. धावसंख्या आपण बघितली तर 54 धावा. या ऐकूया एक छोटीशी धून. थँक्यू डीजे, थँक्यू. 23 मिनिटं आणि 9 सेकंद झालेले आहेत. सामना सुरू झाला आहे आपण बघतोय आणि 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 23 मिनिटं आणि 9 सेकंदामध्ये 5व्या षटकातील शेवटचा चेंडू पडून गेला होता. आता 23 मिनिटं आणि 22 सेकंद झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 54 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात 5 षटकांचा खेळ होतोय. 6वं षटक सुरू होतोय आणि 6व्या षटकासाठी गोलंदाज साहिल कुडू गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय समोरच्या एंडने. यानंतर होणारा सामना असेल विहा 11 भामटपडा अ गटातून पहिल्या क्रमांकाचा संघ, तर ब गटातून आपण बघतोय क्रिएटिव्ह 11 माकणे. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन क्वालिफाय पहिला सामना खेळण्यासाठी आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर साहिल कुडू, मॅन फ्रॉम बहाडोली. इथे मात्र संतोष मडवीला मात्र चकवलेला आहे. खूप परीक्षा आहे या गोलंदाजाची, कारण दोघेही अपकमिंग आहेत आणि दोघांना कोणाच्या विरुद्ध गोलंदाजी करायची आहे. प्रणय पाटील होता आणि एका बाजूने आपण बघतोय तर संतोष मडवी. आदरणीय अनंत पाटील साहेब टेंबोड्यावरून इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आणि या वेळेला मात्र 2 धावा येताना आपल्याला माफ करा दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय. नवीन फलंदाज
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल, निहिर पाटील. या वेळेला कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करेल निहिर, कारण एका बाजूने आपण बघतोय संतोष मडवी क्वालिटी दर्जाचा फलंदाज स्ट्राइक एंडवर आहे. 4 चेंडूंचा अजूनपर्यंत खेळ शिल्लक आहे. विहा 11 भामटपाडा आणि क्रिएटिव्ह 11 माकडे दोन्ही संघाच्या संघटकांना नम्र विनंती असेल, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय साहिल कुडू. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी हा गोलंदाज सज्ज होताना 55 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात आपण बघतोय 5.2 षटकांचा खेळ होतोय आणि 55 धावा धावफलकावर संतोष मडवी. स्ट्राइक एंडवर आपण बघतोय पिंट्या, साहिल कुडू. इथे एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, आणि इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना बघायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पिंट्याचं कौतुक करावं लागेल, 40+ आणि या खेळपट्टीवर काय जबरदस्त धावगती आपल्याला बघायला मिळते. फिटनेस लाजवाब. मोहित मडवी इथे हजर आहे. चला अमित पाटील आणि कंपनी कर्णधार पाठवायचा आहे. प्राक्तन किणी सुद्धा येतोय. 2 दिग्गज कर्णधारांच्या साक्षीने नाणेफेक होईल. 2 कर्णधार हजर आहेत. मोठा फटका, सरळ बॅटने स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू 6 धावांसाठी 63. 4 चेंडूंचा खेळ होतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत. 63 धावा धावफलकावर बघायला मिळतात. सामना बॅलन्सिंग सध्याच्या स्थितीला आहे. इथून एखाद मोठा फटका तानसा किंगला एक चांगली धावसंख्या उभी करून देऊ शकतोय. सध्याच्या स्थितीला आपण ही धावसंख्या बघितली तर मात्र फायटिंग टोटल बघायला मिळते, कारण चेस करताना थोडंसं दडपण असतंय. प्रथम फलंदाजी करताना मात्र खुल्या मनाने फलंदाजी करतोय फलंदाज, परंतु इथून जर 1 चेंडू 2 धावा, 1 चेंडू 1 धाव, तेव्हा पूर्णपणे प्रेशर असते फलंदाजावर. परंतु इथे मात्र प्रथम फलंदाजी करतोय पिंट्या हे स्ट्राइक एंडला, त्यामुळे दोन्ही चेंडूवर अटॅक करण्याचा प्रयत्न असेल. म्हणजे प्रथम फलंदाजी करताना बॅटर थोडासा खुल्या मनाने खेळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा साहिल कुडू सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी आपल्याला बघायला मिळेल. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 9 धावा आल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मात्र पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, निहिर पाटील थांबलेत आणि इथे आपण बघतोय बाद होतोय. म्हणजे स्ट्राइकला पिंट्याला आणलंय. एकही चेंडू न खेळता फलंदाज बाहेर गेलाय. तन्मय तरे येतोय, कर्णधार आहे तानसा किंगचा. हॅलो, या मुख्य मंचावरती सरपाडा गावातील एक अनमोल रत्न उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय नरेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी APL चे उपाध्यक्ष सन्माननीय संजयजी किनी साहेब आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नरेशजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. नरेशजी घरत साहेब, सॉरी माफ करा, नरेशजी घरत साहेब फ्रॉम सरपाडा यांचं यथोचित स्वागत सन्मान सन्माननीय संजयजी किनी साहेब यांनी आपल्या शुभ हस्ते करावं असे मी आपणास विनंती करतो. तर 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 1 चेंडू नंतर पुन्हा एकदा आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. साहिल कुडू यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलेला हा चेंडू आपण बघतोय. क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत 2 धावा परिपूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 66 धावा, विजयासाठी 67 धावांचं लक्ष असेल. 29 मिनिटं आणि 5 सेकंदामध्ये हा पहिला डाव संपलेला आहे. चला वळूया आपण पुन्हा एकदा स्वागत सन्मानाकडे. टेंबोडे गावामधील एक अनमोल रत्न आदरणीय सन्माननीय अनंताजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रत्नागण साहेब आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अनंत पाटील साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. अनंताजी पाटील यांचा यथोचित स्वागत सन्मान रत्नागण साहेब शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. आणि लगेच पुढील कॅप्टन मात्र या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. तर आदरणीय प्रमोदजी शेडगे सरांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊन पुढील सामन्याची नाणेफेक करावी.
आदरणीय राजू रामचंद्र पाटील साहेब साखऱ्यावरून एक उद्योजक इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती करेन की सर आपण नाणेफेक करण्यासाठी जायचं आहे. तर या साखरे गावातील एक अनमोल रत्न, समाजसेवक आणि उद्योजक म्हणून ज्यांची ओळख डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, आदरणीय सन्माननीय राजूजी रामचंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया या ठिकाणी सहर्ष स्वागत. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या समोर देवानंद वजे साहेब या स्पर्धेचे प्रेसिडेंट, खजिनदार म्हणून ज्यांची ओळख आपण पाहत आहेत रुपेजी पाटील, जयवंत पाटील उद्योजक, वीट उत्पादक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन, प्राक्तन आणि एका साईडला मोहित, अपकमिंग यंग टॅलेंट, एक शिवनसईचा ब्रँड तर एक संदीपचा ब्रँड पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय राजूजी रामचंद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस करणार आहोत. तरी आपण कॉइन स्पिन केलं जाणार आहे. एका साईडला क्रिएटिव्ह 11 माकणे, भूपेश गावड यांचा संघ, तर एका साईडला संजयजी किनी आणि संदेश मडवे यांचा संघ हेड, परंतु टेल या ठिकाणी आलेला आहे. राजूजी रामचंद्र पाटील साहेब यांना विनंती करेन थोडक्यात आपण मनोगत व्यक्त करावं या स्पर्धेविषयी. खरं म्हणजे इथे आल्यानंतर मला इतका आनंद झाला का काय आयोजन आहे APLचा. आणि मी सर्वप्रथम सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि APLची टीम, आगरी समाज काय आहे आणि हा समाज काय करतो आणि काय रुजवतो त्याचं प्रत्यक्ष दर्शन जर एखाद्या व्यक्तीला घ्यायचं असेल तर मी सांगेल तुम्ही या आणि खरंच या आणि APL बघा. काय टीम, हार्डवर्क. त्याच्यामध्ये आमचे अध्यक्ष असतील देवानंद वजे, संपूर्ण टीम, कुणाचं मी नाव घेत नाही. एखादा झाड जर रुजवायचं असेल तर त्याच्या पाठीमागचं जर कष्ट तुम्हाला बघायचं असेल तर ते झवलून बघायचं असेल. आणि ते येऊन प्रत्येक समाजाच्या घटकाला मी सांगेल का ते इथे येऊन तुम्ही बघा. प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक व्यक्तीला माझ्याकडून शुभेच्छा. ऑल द बेस्ट. नक्कीच, थँक्यू व्हेरी मच. राजूजी रामचंद्र पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. त्याचप्रमाणे देवानंद वजे, जयवंतजी पाटील आणि रुपेशजी पाटील. तर थँक्यू व्हेरी मच राजूजी रामचंद्र पाटील साहेब. आमच्यासाठी आपण 500 रुपयांचं कॅश प्राइज दिले. आमच्या दोन समालोचकांना कलागुणांना वाव दिले त्याबद्दल थँक्यू. तर टॉस या ठिकाणी प्राक्तन टॉस जिंकलेला आहे, काय डिसिजन असेल? मी फील्ड करेन पहिला. नक्की क्षेत्ररक्षण करणार आहात. आता दुपारचं सत्र 11:15 झालेत. प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत धावा रोखण्याचा मानस असेल? 50च्या आत थांबवायचा प्रयत्न करेन. नक्कीच, कालचा दिवस ॲज अ कॅप्टन म्हणून अमित पाटीलने 61 धावांची खेळी केली. 0वर बाद झाला असता, परंतु नशीब फळफळले. तर अमित पाटीलचं कौतुक कसं करशील ॲज अ कॅप्टन म्हणून? तो खूप चांगला प्लेअर आहे आणि मेन गोष्ट म्हणजे कालची मॅच आम्हाला खूप इम्पॉर्टंट होती. जर ती मॅच आम्ही हरलो असतो तर आम्ही पॉईंट टेबलवर खालती आलो असतो आणि आम्हाला एक चान्स पुन्हा जो भेटतो तो भेटला नसता. पण त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली आणि आमच्या संघाला विजय करून दिला. नक्कीच, घरचा सपोर्ट कितपर्यंत तुला मार्गदर्शन राहतो? सचिनजी किने असतील आणि तुमची संपूर्ण फॅमिली आणि शिवनसेकरांचा त्यांचा खूप सपोर्ट असतो. आता पूर्ण शिवनसेवाले भरायला चालू होतील इकडे. नक्कीच, थँक्यू व्हेरी मच. एन्जॉय करतोस या स्पर्धेला? खूप एन्जॉय करतोय. थँक्यू व्हेरी मच प्राक्तन. मोहित, टॉस जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता? फिल्डिंग. आता मनाच्या विरोधात तुम्हाला 6 षटकं खेळायचे. 6 षटकांमध्ये काय टोटल? त्यांनी सांगितलं 50च्या आतमध्ये. आपलं काय मॅक्झिमम असेल टोटल? 60-65. त्यासाठी आता प्लेइंग 11 मध्ये चेंजेस की रेग्युलर टीम? नाही, चेंजेस आहे. एक चेंजेस ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर, फिल्डर म्हणून आपण पाहताय तर ही स्पर्धा खेळताना एन्जॉय करतोय. खूपच. थँक्यू व्हेरी मच मोहित अँड प्राक्तन. टॉस नुकताच झाला, आपण पाहू शकलात. आदरणीय सन्माननीय साखरे गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व अर्थातच राजूजी रामचंद्र पाटील साहेब यांच्या शुभस्ते टॉस झाला आणि क्रिएटिव्ह 11 माकणे संघाच्या बाजूने लागला. क्रिएटिव्ह 11 माकणे संघाचा कॅप्टन प्राक्तन किने सांगितलं, आम्ही डेफिनेटली या ठिकाणी प्रथम टॉस जिंकलोय तर क्षेत्ररक्षण स्वीकारू. क्रिएटिव्ह 11 माकणे ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या आपण जाऊया कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये. धन्यवाद. अनुराग चव्हाण कॅमेरामॅन. तर आदरणीय संदीपजी पाटील साहेब आणि श्रीकांतजी पाटील साहेब आणि त्यांची पूर्ण फॅमिली सोनाव्यावरून इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन आपण मुख्य मंचावरून आसनस्थ व्हायचं आहे.
तर जबरदस्त सामना रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. विजयासाठी 67 धावांचं लक्ष समोर असेल. 5 गड्यांच्या मोबदल्यात 66 धावा धावफलकावर बघायला मिळाल्या आणि एक मोठी टोटल उभी केली. संतोष मडवी पहिलं षटक हाताळण्यासाठी तर अजय घरत आणि संदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. रिहान सुपर किंग बाहुडली संघाकडून खेळताना ही सलामीची जोडी आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. तर या आपण ऐकूया एक गोड आवाज. व्हॉइस ऑफ पालघर, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, मिस्टर प्रमोदजी शेडगे सर. थँक्यू व्हेरी मच. बहाडोलीचा गोड आवाज आपण ऐकलात. आज बहाडोलीकर संपूर्ण मात्र या स्पर्धेला उपस्थित झालेत. पहिलाच बॉल काय क्लास. अजय घरात ब्रँड ऑफ कानिवडे, तीच दहशत तोच दरारा. आगरी प्रीमियर लीग चौकार, गुड शॉट. यावेळेला एकदंत स्पोर्ट मनोहर कल्पेशजी किणी साहेब बहाडोली यांच्याकडून लगातार 3 षटकार 3 चौकारांसाठी रिहान सुपर किंग बहाडोलीसाठी 500 रुपये हे कॅश प्राइज लागलेले आहे. धन्यवाद. संतोष मडवी, बेस्ट वर्सेस बेस्ट. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट कसं खेळावं. हा पहिला बॉल चौकार आल्यानंतर जबरदस्त या ठिकाणी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे संतोष मडवीच्या गोलंदाजीवर खेळणं फार महत्वाची गोष्ट असते. ज्या वेळेला टप्पा पडतो, बाउन्स होतो, वेगाने चेंडू जातो आणि अशा वेळेला काही फलंदाज बीट होतात. फुटवर्क त्यांचं चांगलं असतं परंतु चेंडूवरचं नजर जी आहे ती मात्र स्ट्रॉंग पाहायला मिळत नाही आणि अशा वेळेला मात्र संपूर्ण खेळाडू बीट होत असताना पाहिलेले आहेत. परंतु अजय घरतचं कौतुक. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. टाळ्यांचा कडकडाट. कल्पेश कुडू जे स्वतः संघ मालक पाहायला मिळत आहेत आणि अतिशय सुंदर दमदार शानदार सोहळा आणि त्यामध्ये आज आमच्या पाहुण्यांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळेल. व्यासपीठ हे मात्र फुलून दिसताना पाहायला मिळेल. डीडीएस मोटर्सचे प्रोप्रायटर दयानंद वजे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. प्रदीपजी पाटील या ठिकाणी, पदू पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नरेशजी घरत आपण पाहत आहेत. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं राजूजी रामचंद्र पाटील साहेब, जयवंत पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. हलक्याशा हाताने सॉफ्ट हँडने यावेळेला खेळी करत असताना सेन्सिबल क्रिकेट कसं खेळावं याचं प्रात्यक्षिकरण दोन्ही फलंदाज जाणत असताना पाहायला मिळत आहेत. असं नाहीये की संतोष मडवी मात्र या ठिकाणी आपल्यावर अटॅक करेल परंतु त्या अटॅकला आपण कसं सामोरे जावं याचं ताजं उदाहरण म्हणजेच अजय घरत आणि सँडी. संदेश 7 धावा. अप्रतिम खोलवर चेंडू होता. यावेळेला पंचांकडे दाद आणि यस गॉन. संदेशला सुद्धा माहिती आहे बॅट खाली आदळली होती. बॅटची कडा घेऊन गेला चेंडू आणि त्याच कारण या ठिकाणी पाहायला मिळतं. कारण 1 बाउन्स या ठिकाणी झाला नाही की आहे असं मात्र या ठिकाणी दर्शवलं जाईल. सँडी चालले होते परंतु तुम्हाला त्या विदिन सेकंदामध्येच मात्र आपण सेकंद ठेवलेले नाहीये परंतु इथे काय घटना घडले मात्र हे दर्शवलं जाईल. पंच ऑफिशियल त्या ठिकाणी दर्शवतीलच. दोन संदेश जात आहेत आणि काय एक्झॅक्टली घटना घडले हे मात्र दर्शवलं जाईल. डिसिजन काय असेल आणि इथून जर आपण पाहिलं तर पंच अंपायर डिसिजन. अंपायर डिसिजन. पंच आउट आहे.
तर फलंदाज त्या ठिकाणी मात्र साहिल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे सँडीला सुद्धा कॉन्फिडन्स होता. यावेळेला आपण पाहतायत बॅट जी होती त्याची कडा लागून मात्र या ठिकाणी सरळ चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि इथून जर आपण पाहिलं तर फलंदाज भाव तो आपण पाहू शकाल. अगोदर मात्र विचारपूस केली होती पंचांशी. कदाचित असं वाटलं की रेफर करतील, परंतु कॉर्ड बॅन्डच्या स्वरूपात या ठिकाणी आपण पाहू शकतायत. बॉल फेकून झाले. जवळजवळ 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑफ साइडला साहिलचा फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. ऑन द राईज खेळला गेला असताना तन्मय त्या ठिकाणी पुढे सरसावेल आणि फेकी येईपर्यंत सिंगल त्या ठिकाणी मिळेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकांमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. 8 धावांवर पहिला धक्का आपण पाहतायत. या अगोदर साहिल कुडीच्या बॅटमधून 1 धाव आली. 3 बॉलमध्ये 6 धावा. अजय घरत रन मशीन खानिवडे ब्रँड आपण पाहू शकतात. अप्रतिम दर्जेदार खेळ आतापर्यंत राहिलाय. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस अग्री प्रीमियर लीग म्हणजेच आपुलकीची प्रीमियर लीग, आवडती प्रीमियर लीग आणि तुम्हा सर्वांना हवी हवीशी अशी प्रीमियर लीग म्हणजे आपण पाहतायत अग्री समाज बांधवांचा वर्ल्ड कप म्हणजेच अग्री प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि अग्री प्रीमियर लीगचं दुसरं नाव म्हणजेच माणुसकीचं माहेरघर म्हणजेच या अग्री प्रीमियर लीगला ओळखलं जातं. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 8च्या घरामध्ये. 1 गडी बाद झालेला आहे. विजयासाठी 67 धावांचं टार्गेट सेट केलंय म्हणजेच 59 धावांची अजून सुद्धा गरज असेल रेहान सुपर किंग्स बहाडोली संघाला. एका साईडला तानसा किंग संघ, कल्पेश कुडू यांचा संघ रेहान सुपर किंग्स बहाडोली, तर तानसा किंग संघ आपण पाहतायत अभिजित किनी यांचा संघ पाहायला मिळतोय. 8 धावांवर पहिला धक्का तन्मय. सेकंड ओव्हर. या वेळेला साहिलच्या बॅट मधून मोठा प्रहार येईल का तर नाही. फलंदाज या ठिकाणी झेल करवी बाद गॉन. बेधडक मारी झडप शिकारीचा तो वाघ. अरे बेधडक मारी झडप शिकारीचा तो वाघ. थँक्यू अभिजित कधी आदरणीय सन्माननीय या ठिकाणी आपण पाहतायत नारायणजी वजे साहेब आणि आदरणीय नाना सुकुरकिनी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं करूया आपण वेलकम. नाना सुकुरकिनी अर्थातच नाना गुरुजी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि आदरणीय नारायणजी वजे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं करूया आपण वेलकम. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचली गेली. डीटीएस मोटरचे प्रोप्रायटर देवानं या वेळेला दयानंद वजे साहेब यांच्याकडून आम्हा दोघा समालोचकांसाठी या ठिकाणी 500 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. आम्ही सुद्धा खूप खूप ऋणी राहतोय. थँक्यू व्हेरी मच. फलंदाज बाद होताना दुसरा धक्का साहिलने फटका चांगला खेळला होता नो डाऊट, परंतु इथे मात्र बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली होतं परंतु डिस्टन्स क्लिअर होऊ शकला नाही. चेंडू फार उंचीवर निघून गेला आणि सरळ चेंडू मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कोणतीही चूक न करताना नो मिस्टेक फलंदाज बाद. वेलकम गौरव किनी, आपलं सहर्ष स्वागत. यंदाच्या हंगामामध्ये गौरव किनी आपलं नाव चर्चेत राहिलंय. विकास हे नाव नक्कीच कोणाला माहिती नव्हतं आणि तेच युट्यूबवर जास्त चर्चिले गेलं. नारायणजी वजे साहेब आणि नाना गुरुजी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं करूया आपण वेलकम सुस्वागतम. संघाची धावसंख्या 8. यावेळेला आपण पाहताय संजय घरत उपसरपंच कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक. अमित पाटीलचा कालचा दिवस जबरदस्त नशीब फळफळलं. 0 वर बाद झाला असता परंतु त्याच खेळाडूने 61 धावा कुठल्या आणि तब्बल 5 ते 7 हजार रुपयाचं कॅश प्राइज मात्र त्याला मिळालं. कर्तृत्व फार महत्वाची भूमिका असते. जेव्हा आपण एखाद्या क्षेत्रामध्ये ठसा उमटवतो त्यावेळेला तुमचं सातत्य खूप महत्वपूर्ण भूमिका. काही लीग येतात जातात
प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेला. टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला होता आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात 8 धावा, 2 गडीबाज, 27 बॉल आणि 59 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. विहा 11 भामटपाडा वर्सेस आपण पाहणार आहोत क्रिएटिव्ह 11 माकणे. या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. पहिल्या रँकिंग वर राहिले हे दोन्ही संघ अ आणि ब ग्रुप कडून आपण पाहू शकाल. अप्रतिम चांगला मात्र फटका यावेळेला फक्त चेंडूला दिशा दिली गेली होती. जयेश किनी त्या ठिकाणी चाणाक्ष नव्हते, रेडी नव्हते आणि अचानक चेंडू मात्र त्यांच्याकडे गेला. जेव्हा 30 यार्ड सर्कल मध्ये तुम्ही असता त्यावेळेला खास करून आपण विचार केला तर तुम्हाला विदिन सेकंदामध्ये रेडी राहावं लागतं. तुमचं कॉन्सन्ट्रेशन, आय कोऑर्डिनेशन फार महत्वाची गोष्ट असते. कदाचित संजय गट त्यांनी सांगितलं थँक्यू जयेश किनी माय डिअर फ्रेंड, आयुष्यमान भवचा आशीर्वाद येतोय. संघाची धावसंख्या 9 वर 2 धक्के बसलेत आतापर्यंत. 26 बॉल 58. काय जबरदस्त सामना पाहायला मिळेल. ऑल इज वेल. जतीन किनी आमच्या समवेत या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे अमर पाटील, कौस्तुभ पाटील, साहिल पाटील, 2 कॅमेरामॅन अनुराग चव्हाण, मोनित कुडू, कुशल चौधरी मॅन फ्रॉम मुरुबे. पुन्हा एकदा तन्मय आपल्या गोलंदाजी मार्कवर. मेहुल पाटील त्या ठिकाणी आपण पाहत आहेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. प्राइजलेस विकेट. का मी उल्लेख केला होता प्राइजलेस विकेट आहे. इथे मात्र आता काही पश्चाताप करून चालणार नाही. चुकीला माफी नाही. इट इज नो यूज क्रँक टू ओर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. एका क्षणाला मात्र या ठिकाणी झेल सुटल्याचा परिणाम जरूर आपल्याला सोसावा लागेल. का येणारी वेळ दर्शवली जाईल. आज स्ट्रगल करताना खेळाडू पाहायला मिळत आहेत कारण मंच आहे खूप मोठं आणि या मोठ्या व्यासपीठावर जेव्हा तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता त्यावेळेला शाबासकीची थाप ही डेफिनेटली पाहायला मिळते. म्हणून क्रिकेटमध्ये चढ उतार येणार, झेल सुटणार. झेल मात्र कधी कधी कठीण होऊन सोप्या केल्या जातात, सोप्या झेल टिपल्या जातात, परंतु तदनंतर आपण पाहताय झेल सुटण्याचा परिणाम हा सातत्याने सोसावा लागतो. म्हणून आयुष्यात कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. इथून जबरदस्त अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. दूर आहे क्षेत्ररक्षक आणि त्याचा नतीजा मात्र यावेळेला 4 धावांवर चौकार मिळेल आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. 2 गडीबाद, 24 बॉल आणि 53 धावा. रिहान सुपर किंग्स बहाडोली या संघाला विजयासाठी. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया आपण परिजी कुडू सरांना स्वागत सन्मानासाठी वेळ. बँड पथक यांचं सुद्धा कलाकारांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. दरवर्षीप्रमाणे यंदाही या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या या सर्व वाद्य कलाकारांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. हॅलो. या मुख्य मंचावरती APL पर्व 7 चा आनंद घेण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय नाना गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित स्वागत सन्मान विशाल घरत यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय नाना गुरुजी. आदरणीय सन्माननीय श्रीकांत पाटील सोनावे तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत. त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान. मनीष गावड यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय श्रीकांत पाटील जे तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत सोनावे यांचं यथोचित स्वागत सन्मान मनीष गावड यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय.
चला तदनंतर ओव्हर समाप्तीनंतर आपण पुढील स्वागत सन्मानाकडे वळूया. ओव्हर टू दी कॉमेंट्री बॉक्स नाव. थँक्यू व्हेरी मच परेश कुडू सर. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. 23-52 समीकरण आहे. संतोष मडवी अप्रतिम गुड डिलिव्हरी ही ताकद बनली गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं याच लेंथला गोलंदाजी करताना पहिल्यांदा आपण पाहिलं असेल शोएब अख्तरची रनिंग ज्या पद्धतीने रनअप होता त्याच पद्धतीने संतोष मडवी पिंट्या दादाचा रनअप आपल्याला पाहायला मिळाला. कालांतराने आपण पाहिलं थोडंसं शोल्डर प्रॉब्लेम क्रिएट करत असताना तदनंतर थोडासा शॉर्ट रनअप घेतला आणि आता एफर्ट घेत असताना आपण पाहू शकता शॉर्ट रनअप मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त एनर्जी वेस्ट होत नाहीत आणि त्याच पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करता येते. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक तुषार तन्मय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होताना पाहू शकाल तन्मयने कोणती चुकी केली नाही. वन मॅन फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा शाणा होतो क्षेत्ररक्षक. फलंदाज बॅक टू द पवेलियन. प्राइजलेस विकेट. संजय घरत गॉन. आदरणीय सन्माननीय सुनील किनी भामटपाडा आणि सन्माननीय सुनील किनी खराटटारा यांचं या ठिकाणी आगमन होते. मी शब्द सुमनाने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तसेच विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती विराजित व्हावं. बॉल आणि विजयासाठी 52. तन्मयने अप्रतिम झेल टिपला गेला. सुपर कॅच. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. चला मॅच स्टार्ट राहील. थँक्यू वाद्य पथक धन्यवाद. पंधरा धावा 3 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावलेत. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. नेहीर टेंबोडेचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. 09 नंबरची जर्सी परिधान करणारा. सिंगल मिळाली. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 16 वर. चांगले एफर्ट प्रत्येक क्षेत्ररक्षकाने यावेळेला जरूर घेतले. 2 झेल सुटले परंतु तदनंतर केलेला कमबॅक हा फार महत्वाची गोष्ट असते. अमित पाटील यांचे सुपुत्र आज या ठिकाणी दाखल झालेत. म्हणजेच पिताश्रीचा खेळ पाहण्यासाठी पुन्हा एकदा उत्सुकता त्याची शिगेला पोहोचलेली आहे. उत्कंठा शिगेला पोहोचले. ऑन साइडला फटका चांगला आहे. अजय गरजच्या बॅट मधून क्लास क्वालिटी आणि या वेळेला तर मी म्हणेन हाय क्वालिटी. षटकार. 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 22 धावा 19 बॉल आणि विजयासाठी 45 धावा. अजय घरत थांबणार नाही. अजय घरत हे फक्त एकच ब्रीद वाक्य म्हणतात. आता रडायचं नाही तर लढायचं. 6 बॉल 14 इंडिव्हिज्युअल. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5. 22 धावा फलकावर. 19 बॉल 45 धावा विजयासाठी. रिहान सुपर किंग्स बहाडोली काय टायमिंग केलं होतं यावेळेला. अप्रतिम सुंदर फलंदाजीचं कृत्यकरण करत असताना. वेलकम तुषार किनी. आपलं सहर्ष स्वागत. डॅशिंग अँड डायनामिक अँड हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख. ऑन साइडला खेळला गेलाय परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करत नशिबाचा मेल या ठिकाणी चौकार. अजय घरत थांबणार नाहीयेत कारण थांबला तो संपला. चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या फ्लाय होते. 26 वर जाऊन पोहोचली गेली. आता 18 बॉल 41 धावा. उमेद जागी झाले. जिद्द आणि जिज्ञासा खूप महत्वाची भूमिका असणार आहे क्रिकेटच्या मैदानात. रिहान सुपर किंग्स बारडोली संघाला विजयासाठी 18 बॉल 41 धावा. व्हॉट अ मॅच. घेऊया एक छोटासा ब्रेक. देऊया डीजेला संधी. हॅलो
धन्यवाद डीजे. आपण थांबूया आणि वळूया आपण पुन्हा एकदा शुभ सन्मानाकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत दिवेकर पाड्यातील अनमोल रत्न आदरणीय सन्माननीय किशोर पांडुरंग धोडो साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रत्नकांत पाटील साहेब आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय किशोर पांडुरंग धोडो बाडोली यांचं यथोचित स्वागत सन्मान करावा. किशोरजी पांडुरंग धोडो साहेब. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. आदरणीय सन्माननीय किशोरजी पांडुरंग धोडो साहेब बहाडोली. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय आपण पाहतोय की ज्यांच्या माध्यमातून 6 क्रमांकाचे जे चषक आहे, जे ट्रॉफी आहे ते आपल्याला प्राप्त झालेले आहे. आदरणीय सन्माननीय सुनीलजी किनी भामटपाडा यांचा सुद्धा यथोचित स्वागत सन्मान विशालजी घरत यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय सुनीलजी किनी भामटपाडा ज्यांच्या माध्यमातून 6व्या क्रमांकाचं चषक रोख रक्कम रुपये 4000च्या माध्यमातून आपणास प्राप्त झालेले आहे. सुनीलजी किनी साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान विशालजी घरत यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. चला, टाइम वेस्ट या वेळेला करू नका. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 2 आपल्याला पाहायला मिळतात. एक विशाल पाटील आणि एका साईडला अजय घरत एक जीवनदानाच्या साहाय्याने खेळी करतोय. काय अजयचा पुन्हा एकदा तो फॉर्म, जबरदस्त फॉर्मामध्ये असलेला खेळाडू खानिवडे गावातील अनमोल रत्न ॲज अ विकेट किपर अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आज माझी बॅट यावेळेला बोलेल असं दर्शवत असताना ते संकेत देतोय. 18 बॉल 41. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय जयेश किनी, संदीप गावातून बिलॉंग करणारा खेळाडू, तानसा किंग. कशा पद्धतीने चांगलं क्रिकेट खेळतील याकडे लक्ष असेल. क्रिएटिव्ह 11 माकणे आणि विहा 11 भामटपाडा या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच आदरणीय सन्माननीय किशोर पांडुरंग धोडो यांच्याकडून विरार वरून आलेत आणि 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य केलंय. नाना सुकूर जी किनी बहाडोली 500 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम आणि खूप खूप धन्यवाद. टाळ्यांच्या गजरात. आउटसाइड दी लेग स्टंप या वेळेला सरळ चेंडू निघून जातोय. यस, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 27. 18 बॉल आणि 40. अशक्य असं काहीच नाहीये. क्रिकेटमध्ये शक्य असं भरपूर आहे. तुमच्याकडे आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाहीये. तो आत्मविश्वास. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. विशाल पाटील या वेळेला आपण पाहतायत आणि यस, व्हाईट बॉलचा इशारा अजय गरज सांगतायत असे चेंडू तुला पुन्हा पुन्हा येणार नाहीत. कारण अशा वेळेला अशा चेंडूचा जरूर पॉवरफुल उपयोग करायला हवा होता. परंतु तेवढं बॅटचं एलिव्हेशन नाहीये, फुटवर्क एवढं पाहिजे तसं नाहीये आणि आय कोऑर्डिनेशन यावेळेला थोडंसं डळमळी झालंय यंदाच्या हंगामामध्ये विशाल पाटीलचं. संघाची धावसंख्या फलकावर 28. अगोदरच खेळण्याचा प्रयास यावेळेला प्रयत्न केला. काहीतरी कार्ड मंत्र संतोष मडवी दादा येत असताना ऍज अ कॅप्टन तन्मय येत आहे. जयेश किनीला सांगतायत इथून आपल्याला सामना गमवायचा नाहीये. इथे आपले स्वप्न थांबतील तू जर अशी गोलंदाजी केलीस तर. संघाची धावसंख्या 28. विजयासाठी 18 बॉल 39. बॉल टाकताना आम्ही कुठे बोलतोय? आम्हाला सुद्धा नियम आहेत. या वेळेला हा चेंडू निघून जातोय. यस, 3रा वाईट. जयेश किनीची लेंथ अँड लाईन खराब. आक्रमकता नाहीये या वेळेला गोलंदाजीमध्ये आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 29. 18 बॉल आणि 38 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. या वेळेला एक्सरसाइजचा मौका मिळतोय तो पंचांना आणि त्याचं प्रात्यक्षिकरण यावेळेला दाखवलं जातं. संघाची धावसंख्या 29 वर 3 गडी बाद झालेत आणि इथून जर आपण पाहिलं तर सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग राहिला आहे. जयेश किनीची लेंथ लाईन थोडीशी खराब. संतोष मडवी स्वतः येत आहेत ऍज अ विकेट किपर म्हणून रोल
अदा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार जयेश किनी लेफ्ट आर्म. यावेळेला ऑन साइडला जरूर खेळला गेलाय, कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू क्लिअर होताना आपल्याला पाहायला मिळेल. सरळ चेंडू आउट ऑफ द पार्क. विशाल पाटीलच्या बॅटमधून सनसनी षटकार. आई सत्वाची बहाडोली. आदरणीय सन्माननीय रणजितजी ठाकूर साहेब नावजे गावातील एक अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या जोडीला सचिनदादा पाटील अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी जलसारचं एक अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं करूया आपण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. गुड डिलिव्हरी सुपर लेंथ लाईन अपील केली जरूर होती, तिथे पायावर जाऊन चेंडू आदळला. या रणजितजी ठाकूर साहेब यांना विनंती करेन आणि सचिनदादा पाटील यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्वेसर्वा म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. तर एक चांगला चेंडू होता परंतु धाव मिळाली लीग बाईच्या स्वरूपात. या ठिकाणी आपण पाहू शकताय एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संघाची धावसंख्या 36 वर 3.2 बॉलचा खेळ झालाय. स्ट्रगल करतायत आतापर्यंत जयेश किनी. संतोष मडवी जात आहेत, सांगतायत ही महत्वपूर्ण मॅच आहे आणि या मॅच मध्ये आपलं सर्वस्व पणाला लावून या ठिकाणी तुला गोलंदाजी करावी लागेल. तर एका साईडला अजय गरा सज्ज होतोय. हा चेंडू पाहिला, वाईट बॉलचा इशारा. खराब गोलंदाजीचं पृथक्करण. वाईट वर वाईट येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 16 बॉल आणि 30 धावा. ऑन साइडला अजय गरेच्या बॅट मधून मिस टायमिंग स्ट्रोक आहे का? तर नाही, सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता वॉड बॅटिंग. झेल सुटलाय, त्याचा भुगतान सोसा. 6 15 बॉल 24 धावेची आवश्यकता हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर 43 धावा. फलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 15 बॉल आणि 24 धावा. पुन्हा एकदा बॉल तयार. अजय गरत. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय अजय गरत. व्हॉट अ बॅटिंग. या ठिकाणी रोशनी कृपेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना सन्मानपूर्वक मुख्य मंचावरती आमंत्रित करतोय या आणि या मुख्य मंचावरून आपण क्रिकेटचा आनंद घ्यावा. बॉल आहे 14 आणि 14 बॉल मध्ये 24 धावेची आवश्यकता. कमबॅक केले जयेश किनीने. षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेलं इम्प्रोव्हायझेशन यावेळेला दर्शवलं गेलं. ऍब्सोल्युटली सुपर्ब. इथून ऑफ साइडला ऑन द राईज खेळला गेला, ऑन दी ऑफ खेळला जातोय. ग्राउंड स्ट्रोक. अजय गरज चौ बाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा खेळाडू, कॅलिबर खेळाडू, पोटेन्शियल आहे. या खेळाडूकडे संघाची धावसंख्या 44च्या घरामध्ये पोहोचली गेली. 13 बॉल आणि 23 धावेचं लक्ष्य या ठिकाणी पाहायला मिळतं. 13 बॉल 23 धावा. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये. 67 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 13-23चं समीकरण. या षटकातील 10वा चेंडू फेकतोय. त्यामध्ये फेअर जर आपण पाहिले तर 5 बॉल आणि वाईट आतापर्यंत आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागलेली आहे. 43 व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी आपण पाहू शकाल का? यस, डेफिनेटली ज्या पद्धतीने आतापर्यंत चांगलं क्रिकेट खेळत असताना यस व्हाईट बॉल आशुतोष व्यवहारे सरांकडून येत असताना पाहायला मिळते. 45 वर धावसंख्या पोहोचली गेली. 13 बॉल 22 धावा. खराब गोलंदाजीचं पृथक्करण जयेश किनीच्या द्वारे पाहायला मिळतं. आतापर्यंत 10 बॉल फेकलेत. एक लांब लचक षटक पाहायला मिळतं. ग्राउंड स्टाफ कुठेही असतील तर प्लीज आपण व्यासपीठाच्या समोर या.
ऑन साइडला फुल टॉस बॉल गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला फ्लिकच्या फटक्यात कन्वर्ट केला. फ्लिक ऑफ द रिस्ट. मॅग्निफिसंट शॉट. 25 धावा तब्बल कुठल्या गेल्या या षटकामध्ये. जयेश किनीची खराब गोलंदाजी. 51 धावा फलकावर. 12 बॉल 16 धावा. विजयासाठी 12-16चं समीकरण. हॅलो, चला वळूया आपण थोडासा ब्रेक घेऊया आणि शुभ सन्मानाकडे वळूया. आपल्यामध्ये उपस्थित आहेत खराटतारा गावातील एक अनमोल रत्न, ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. आदरणीय सन्माननीय सुनीलजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी किशोरजी वजे साहेब आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सुनीलजी किनी साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत सोनावे येथील माजी उपसरपंच मॅडम सपना संदेश पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान सन्माननीय रिया पाटील मॅडम यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सपना संदेश पाटील माजी उपसरपंच सोनावे. सन्माननीय तदनंतरचे मान्यवर आहेत सन्माननीय शीतल अल्पेश किनी का पाटील शीतल अल्पेश किनी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळाला प्राप्त झालेलं. मी पुन्हा एकदा रिया पाटील मॅडम आपणास विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय शीतल किनी मॅडमचा यथोचित सन्मान करावा. बॉल आणि 10 धावेची आवश्यकता. जबरदस्त अटॅकिंग मोड मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूपासून सेन्सिबल क्रिकेट कसं खेळावं रेहान सुपर किंग्स बारडोली संघाच्या प्ले स्टँड मध्ये आक्रोश यावेळेला पाहायला मिळतोय. ऑन साइडला पुलचा फटका जरूर आहे. क्षेत्ररक्षक मात्र यावेळेला त्याच्या दूर. चेंडू निघून जाईल. षटकार. थँक्यू. पॅन्ट पथक. 10 बॉल आणि 4 धावा. अजय गरजच्या इंडिव्हिज्युअल 12 बॉल 37 आणि आतापर्यंतचा जर या सिरीजचा विचार केला तर 156 धावा आतापर्यंत त्याच्या या बॅट मधून मात्र निघाल्यात अग्री प्रीमियर लीग सीझन 7 मध्ये. शीतल उल्पेश किनी सोनावे यांच्याकडून 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. त्यांचं करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. सर्व सारासार विचार करता पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहू शकाल 2 धावा कंप्लीट केला. अजय गरजची बॅट आज बोलू लागली आणि त्याच्या बॅटने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली. तुडुंब भरलेलं मैदान, त्यामध्ये प्रेशर झेलण्याची तयारी असावी लागते तुम्हाला. आणि जेव्हा मात्र दुसऱ्या संघातून तुम्ही खेळता त्यावेळेला एक रिस्पॉन्सिबिलिटी नावाचं टॉनिक तुम्ही जर पियायला तर डेफिनेटली मात्र ते अप्रतिम असतं. आणि तेच मात्र या ठिकाणी पाहतोय. अजय गरजच्या बॅट मधून धावा आल्या. खोऱ्याने स्वतः जाऊन पोहोचतोय. 39 धावांची एक वादळी खेळी आतापर्यंत पाहायला मिळते. ऑन साइडला पुलचा फटका अगदी नेत्रदीपक. आणि आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी रियान सुपर किंग्स बारडोली संघ या वेळेला विजयी साजरा करताना पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन. तानसा किंग संघाचं सुद्धा या वेळेला गोड कौतुक असेल. 25 धावांचं ते षटक तिथे संपूर्ण पाणी फेरलं. जयेश किनीच्या गोलंदाजीवर 11 बॉल तब्बल त्याने टाकले आणि इथे मात्र खेळ खल्लास. तसेच या आग्री प्रीमियर लीग पर्व 7 साठी उपस्थित राहिलेले सन्माननीय राजू पाटील साहेब